स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511। नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या शेलू येथे एका बैठी घर चाळीत 54 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडून आलाय। परिसरात दुर्गंधी सुटल्यानं ही घटना उघडकीस आली। दरम्यान ही बाब येथील रहिवाशी असणाऱ्या 50 वर्षीय महिला प्रमिला तायडे यांना समजताच त्यांनी नेरळ पोलिसांना ही माहिती दिली आणि नेरळ पोलीस घटनास्थळी तात्काळ हजर झाले। मयत व्यक्तीचं नाव संदीप विठ्ठल दरवेशी असं समोर आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेलू ग्रामपंचायत हद्दीतील शनी मंदिर जवळ असणाऱ्या आधारवाडी चाळ नंबर 3 येथील रूम नंबर 4 मध्ये मयत व्यक्ती संदीप विठ्ठल दरवेशी हे राहत होते। गेले 14 ते 15 दिवस संदीप हे आजारानं त्रस्त होते। त्यांना निमोनिया झाल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितलंय। घरात एकटेच राहत असल्यानं त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणारं कुणीही नसल्यानं प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं संदीप यांचा मृत्यू मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी झाल्याचं समोर आलंय। मयत संदीप विठ्ठल दरवेशी हे राहत असलेल्या घराशेजारीच चाळ क्रमांक 4 मध्ये राहणाऱ्या प्रमिला रामराव तायडे यांना ही माहिती समजताच त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली। सदर मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलंय, तर मयत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींची अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाहीये असं पोलिसांकडून यावेळी सांगण्यात आलंय। या घटनेबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार MM खंडागळे हे करत आहेत। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।